जे बी मित्रांनो, आपण जाऊया तुळापूरला. पुण्याजवळून इथे 10-15 किलोमीटरच्या आसपास तुळापूर आहे. तर त्या गावातील सावळ्या महार वंजारी जठार हा फुलपथक ही त्यांच्या स्वाधीन होतं. सावळ्या महार वंजारी जठार यांच्या स्वाधीन होतं. तर आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर सावळ्या महार वंजारी हे तुळापूर येथील राहणारे आणि तुळापूर येथे राहणारे यांचा रोजचा नित्य जनावरे गुरंढोरे राखणे, आपल्या आईवडिलांची सेवा करणे. जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचे जे पराक्रम सावळ्या महार वंजाऱ्यांच्या कानावर पडत असे, तेव्हा तेव्हा सावळ्या महाराजांना बी असं वाटत होतं की आपण सैन्यामध्ये जावं, मोठे मोठे पराक्रम करावे, स्वराज्याच्या कामी यावे. पण सर्वात मोठा प्रश्न ही सावळ्या महार वंजाऱ्यांना हा पडलेला, सावळ्या महार वंजारी जठार, मी परत म्हणतोय, तर ह्यांना हा प्रश्न पडलेला, तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात जायचे कसे, हा त्यांना पडलेला प्रश्न. जाणार कसं, कुणामार्फत जाणार, स्वराज्याच्या कामी कसे लागणार, हे सावळ्या महाराजांना पडलेले प्रश्न. आणि रोज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पराक्रम ऐकून हे पुढे सैन्यामध्ये जाण्यासाठी धडपड चालू होती. तर करणार काय, तर सावळ्या महाराजांचा एक मित्र होता जिवाजी, त्यांचं नाव जिवाजी आहे, आणि ते पण तुळापूर येथेच राहणारा होता. पण योगायोगाने दाभाडे तळेगावला कुस्त्याचे फड रंगत होते. तर जिवाजी याने सावळ्याला हे म्हणले की सावळ्या, आपण आणि सावळ्या महार वंजारी जठार हा आपल्या नावासारखाच सावळा होता. तर जिवाजी हे म्हणत होते की आपण तळेगावला जाऊ, कुस्त्याच्या फडावर जाऊ कुस्त्या खेळण्यासाठी. आणि सावळ्या महार वंजारी हा धिप्पाड होता, शरीराने मजबूत होता, आणि तो दिवस उजडला. मग स्वतःसोबत भाकरी वगैरे घेऊन ते जाण्यास निघाले. एक दिवस त्यांना तळेगावला जाण्यासाठी एक दिवस लागला. तिथं गेल्याच्यानंतर त्याने भुक्याजलेले वगैरे, आणि तिथं तळ्याच्या काठी जाऊन भाजी भाकरी खाली. ती रात्र तिथंच त्याने आराम केला, तळ्याच्या काठी. दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा फड रंगला, आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा फड रंगल्याच्यानंतर तिथून जी कुस्तीपटू आहेत, मल्ल आहेत किंवा योद्धा आहेत, शूरवीर आहेत, अशाला सैनिकामध्ये भरती करून घेत होती. आणि ही सैनिकामध्ये भरती करून घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दिलेले होते. आणि तानाजी मालुसरे हे माणूस पारखण्यामध्ये फार पटाईत होते. तेव्हा कुस्तीच्या फडावरती जेव्हा सावळ्या महार गेला, तिथं सावळ्या महार जठार वंजारी हा तिथं गेल्याच्यानंतर पहिल्या दिवशी त्याला कुस्तीसाठी कोणीच जोड मिळत नव्हती. तर कुस्ती खेळवणारे जे त्या गावातील जे हे असतात, त्यांचं नाव मला माहीत नाही आहे, जे कुस्ती खेळवणारे जे असतात, त्यांना जाऊन सावळ्या महाराने म्हणला, आणि दादा, मला पण कुस्ती खेळायची आहे. तर जेव्हा ते कुस्ती लावणाऱ्याने सावळ्या महार वंजारी जठार यांच्याकडे पाहिले, तेव्हा त्याला म्हणले की बाळा, तुझ्या जोडीचा अजून साथीदार नाही आहे, आणि तू आजच्या दिवस थांब, उद्या आपण तुझी कुस्ती लावू. तर सावळ्या महार याने ठीक आहे म्हणले, मुंडी हलवले, आणि मुंडी हलवून दुसरा दिवस उजडला. आणि सावळ्या महार जिथं कुस्तीचे फड भरत होते तिथेच तो थांबला. आणि दुसऱ्या दिवशी कुस्ती चालू झाली. जेव्हा त्या पंचदादाने सावळ्याकडे पाहिले, सावळ्याला हात धरून, हा आहे का कोणी जोड याला, असं ते
बोलत फळामध्ये फिरू लागली. तेव्हा तिथे नावाजलेला सर्वात म्हणजे न हारलेला त्या भागामध्ये तो पैलवान पुढं आला आणि म्हणला की मी ह्याच्यासोबत कुस्ती करतो. जेव्हा कुस्ती चालू झाली, डाव दर डाव चालू झाला, जेव्हा सावळ्या महार वंजारी जठारने जेव्हा त्या पहिलवानाला, त्या पंचकृषीमध्ये तो फेमस होता पहिलवान, त्या पहिलवानला उचलून आपटले, तेव्हा तानाजी मालुसरे हे कुस्ती पाहत होते. तेव्हा तानाजी मालुसरे कुस्ती पाहत असताना जेव्हा त्या पहिलवानाला चितपट केले, तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या हातातील सोन्याचे कडे सावळ्या महाराला दिले आणि सावळ्या महारांना दिल्याच्या नंतर सावळ्या महारांना विचारले की बाबा तू कोण, कुठला? तर सावळ्या महारांनी सांगितले की मी तुळापूरचा सावळ्या महार. हे सांगितल्याच्या नंतर तानाजी मालुसरे हे त्याचा पूर्ण आता पता लापता जो ॲड्रेस आहे ते त्याला पंचदादाकडून घेतले आणि सावळ्या महार त्या दिवशी आनंदाने तुळापूरला आले आणि आपल्या आईवडिलाजवळ तो क्षण तो बोलून कथन करून सांगितला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय. ह्याचा दुसरा पार्ट मी उद्या किंवा परवा दिवशी अपलोड करेन. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जरी असाच इतिहास ऐकायचा जरी झाला तर तुम्ही विसरू नका. चला भेटूया.